गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज बऱ्याच दिवसांनी आपण अकाउंटचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर आहे ना. आता दोन आठवडे झालं असेल, तुम्हाला कळलं असेल की ग्रुपवर ऑफलाईन बॅचेस चालू झाल्यामुळं थोडेसे ग्रुपवर व्हिडिओ अपलोड केले गेले नाही. ठीक आहे, पण काय हरकत नाही, आजपासून परत आपण ऑनलाईन लेक्चर्सला स्टार्ट करतो आहे. ठीक आहे, तर आपण जे फर्स्ट टॉपिक बघत होतो जर्नल, आठवते ना तुम्हाला का विसरले? आता 2 आठवड्यात साहजिक आहे, एवढे पण विसरणार नसाल की आपण नवीन टॉपिक चालू केलं तर चॅप्टर 3 जर्नल. तर आता जर्नल पण संपवायला हरकत नाही, ह्या वीकमध्ये मी हे टॉपिक संपवणार आहे. ते जर्नलचा आपला जो शेवटचा प्रॉब्लेम घेणार आहे, प्रॉब्लेम नंबर 8. मी प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदरच त्याची PDF तुम्हाला ग्रुपवर सेंड केलेली आहे. तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित नोट डाऊन केला असेल आणि प्रॉब्लेम 2 पेज 3 पेज, तर मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे किमान 2 ते 3 पेजेस लागतातच. त्यामुळे 2 किंवा 3 पेजेस आखून ठेवले तरीच चालतील. ठीक आहे, की जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघता बघता माझ्याबरोबर तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ठीक आहे, मग आज आपला जर्नलचा जो प्रॉब्लेम होईल तो लास्ट किंवा कदाचित त्याच्यापेक्षा अजून एखादा प्रॉब्लेम जमला तर आपण एक प्रॉब्लेम घेऊन टाकू आणि जर्नल क्लोज करून टाकू, जर्नलचा विषय संपवून टाकू, की जेणेकरून आपण नेक्स्ट वीकमध्ये नवीन टॉपिक चालू करायला हरकत नाही. ठीक आहे, चला मग बघू आपण प्रॉब्लेम नंबर 8. स्क्रीनवर बघा किंवा तुम्ही तुमच्या वहीत बघू शकता. प्रॉब्लेम नोट डाऊन केला असेल तर तुम्हाला तिथं दिसतच असेल. ओके, चला हेडिंग काय दिली बघा, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ हिरो एंटरप्राइजेस. नाव दिलेलं आहे कंपनीचं, इन द बुक्स ऑफ हिरो एंटरप्राइजेस. तुम्ही आखला असेलच ना. ठीक आहे, किंवा माझं आखलेलं दाखवते तुम्हाला मी. बघा जर्नल म्हणल्यावर एवढं तर विसरलं नाही ना, 5 कॉलम आखणार आपण. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट, बरोबर आहे ना. आणि वर नावसुद्धा टाकताल, इन द बुक्स ऑफ हिरो एंटरप्राइजेस. कंपनीचं नाव, फर्मचं नाव टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या असेच 5 कॉलम अजून दुसऱ्या आणि तिसऱ्या पेजवर आखून ठेवले तरी लागतील, कारण साहजिक आहे एवढे आपल्याला कॉलम्स लागणारच आहे. चला मग सुरुवात करू. प्रॉब्लेम मोठा आहे, तुम्हाला PDF बघूनच कळलं असेल, प्रॉब्लेमची साईज कळलीच असेल. साहजिक आहे एका लेक्चरमध्ये तो कंप्लीट करता येणार नाही. जेवढा थोडासा अर्धा प्रॉब्लेम आज कव्हर करता येईल तेवढा तो कंप्लीट करू, राहिलेला प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करू. म्हणजे थोडक्यात काय की आजचा प्रॉब्लेम हा आपण 2 लेक्चर्समध्ये डिवाईड करत आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करू. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम लिहितानाच तुम्हाला कळलं असेल की अरे आजचा प्रॉब्लेम वेगळा आहे काहीतरी. कारण वेगळा काय तर नीट बघा, आपल्याला नेहमी सवय काय लागली की प्रॉब्लेममध्ये इयर अँड मंथ डेट देतात, 2019 एप्रिल, आणि खाली मग डेट आकडे दिलेले असतात आणि प्रत्येक डेटला ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं. बाबा 1 तारखेला कुठला ट्रान्झॅक्शन आहे, 4 तारखेचा ट्रान्झॅक्शन काय, हे आपल्याला नेहमीची सवय लागलेली. पण आज त्याच्यावर तुम्ही नीट बघा, आज प्रॉब्लेममध्ये त्यांनी काहीतरी डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स अशा हेडिंग्स दिलेल्या आहेत. मग थोडक्यात काय, डेबिट बॅलन्स म्हणजे काय, डेबिट बॅलन्स ऑन 1 एप्रिल, क्रेडिट बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2019. म्हणजे जेव्हा वर्ष स्टार्ट झालं 1 एप्रिलला, बरोबर ना. असं काय नियम नसतो ना की 1 एप्रिलला नवीन बिझनेस स्टार्टच झाला पाहिजे. काय काय बिझनेस हे जुने सुद्धा असतात की जे एस्टॅब्लिश होऊन, स्थापन होऊन खूप वर्ष झालेली आहेत. मग ते दरवर्षी काय करतात की त्यांचा मागच्या वर्षीचा जो बॅलन्स असतो तो नेक्स्ट इयरला काय करतात, फॉरवर्ड करतात. म्हणजे 31 मार्चला त्यांचं वर्ष संपतं. मग ते 31 मार्चला वर्षाच्या शेवटी ज्या ज्या गोष्टी शिल्लक आहेत त्या 1 एप्रिलला पुढच्या वर्षी काय करतात, कॅरी फॉरवर्ड करतात. त्याची पण एंट्री होऊ शकते ना. मग आज तेच दिले. आज प्रॉब्लेममध्ये बघा, प्रॉब्लेम इथनं स्टार्ट झाला आहे 2019 एप्रिल, पण प्रॉब्लेमच्या अगोदर पण जे डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिले आहेत ना त्याची पण एक एंट्री होईल. मग त्याची एंट्री कशी करायची तर सोपी आहे. त्यांनी त्या शब्दांमध्येच आपल्याला एंट्री दिलेली आहे, आन्सर त्यांनीच फोडलेले. डेबिट बॅलन्समध्ये जी नावं दिलीत, कॅश ॲट बँक, संडी डेटर्स, राम रहीम, स्टॉक बिल्डिंग, जी नावं डेबिट बॅलन्समध्ये दिली त्यांना डेबिट द्यायचं. आणि क्रेडिट बॅलन्समध्ये जी नावं दिली, संडी क्रेडिटर्स, कोण कोण आहे, स्वप्ना, रोहित आणि बँक लोन, 3 नावं आहेत. मग बरोबर ना, जी नावं क्रेडिट बॅलन्समध्ये आहे त्यांना क्रेडिट द्यायचं, झाली एंट्री. केवढं सोपं आहे. मग थोडक्यात पहिल्या ह्याच्यात काही डोकं लावायची गरज नाही. डेबिट बॅलन्समध्ये जे असतील त्यांना डेबिट द्या, क्रेडिट बॅलन्समध्ये जे असतील त्यांना क्रेडिट द्या. चला मग सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा पेन उचला, डेट टाका. काय डेट होती, 1 एप्रिल 2019. चला तुम्ही तुमच्या इथं डेट टाका, 2019 एप्रिल, 2019 एप्रिल 1 तारीख. मग ती एंट्री कशी करताल बघा. आता डेबिट बॅलन्स कोण कोण नाव होती, कॅश ॲट बँक,
बरोबर आहे ना. 80,000. चला मला या कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट, कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट 80,000, 80,000. ओके. त्यानंतर पुढचं नाव काय होतं बाबा, 2 नावं होती. सन्ड्री डेटर्स होतं. डेटर्स म्हणजे कोण, ज्यांच्याकडनं पैसे यायचे आहेत. पण डॅश मारून बघा 2 नावं दिलीत माणसांची, राम 20,000, रहीम. मग नावं दिलीत म्हणल्यावर सन्ड्री डेटर्स नका टाकू, ज्या माणसांची नावं दिलीत ते अकाउंट टाका. म्हणजे राम्स अकाउंट डेबिट 20,000 आणि रहीम्स अकाउंट डेबिट 30,000. लिहा मग, राम्स अकाउंट डेबिट 20,000, 20,000. आणि त्याच्याच खाली लिहिताल रहीम्स अकाउंट डेबिट, त्याला टाकताल 30,000, 30,000. बरोबर आहे. कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट, राम्स अकाउंट डेबिट, रहीम्स अकाउंट डेबिट. संपले का डेबिट बॅलन्स? नाही. रहीमच्या पुढं अजून नावं होती, स्टॉक होतं आणि बिल्डिंग होतं. स्टॉक किती होता? 55,000, 55,000. आणि बिल्डिंगची अमाऊंट होती 1,50,000, 1,50,000. चला मग त्या आपण दोघांना डेबिट देऊन टाकू. स्टॉक अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट किती अमाऊंट? 55,000. ओके. आणि त्याच्याच खाली लिहिताल बिल्डिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंगच्या अमाऊंट टाकताल 1,50,000, 1,50,000. झालं. मग थोडक्यात डेबिट बॅलन्समध्ये जेवढी नावं होती, 5 नावं होती, त्या 5ही जणांना आपण काय दिलं? डेबिट दिलं. आणि त्यांची अमाऊंट, डेबिट अमाऊंट त्यांच्यासमोर लिहून काढली. हे झाले डेबिट बॅलन्स. आता क्रेडिट बॅलन्समध्ये या. क्रेडिट बॅलन्समध्ये काय काय नावं होती तर बघा, क्रेडिट बॅलन्समध्ये पहिली हेडिंग होती सन्ड्री क्रेडिटर्स. बरोबर ना. तर सन्ड्री क्रेडिटर्सच्या म्हणजे कोण? सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे अशी माणसं ज्यांच्याकडनं पैसे आपल्याला येणं आहे, त्यांना क्रेडिटर्स म्हणतात. मग तिथं पण डॅश म्हणून त्यांनी 2 नावं दिली, स्वप्ना आणि रोहित. स्वप्ना दिले 20,000, 20,000. आणि रोहित दिले 30,000. आणि अजून एक नाव आहे बँक लोन. बरोबर आहे. 3 नावं आहेत, स्वप्ना, रोहित, बँक लोन. चला 3 नावं आहेत म्हणल्यावर तिघांना क्रेडिट देऊन टाका. 2, 2, 2. मी 3 वेळा 2 लिहूनच ठेवतो. 2 स्वप्नाज अकाउंट, त्याची अमाऊंट होती 20,000. क्रेडिट अमाऊंट आहे म्हणल्यावर क्रेडिटमध्ये टाका. त्यानंतर 2 रोहितच अकाउंट, रोहित होतं 30,000, 30,000. ओके. आणि अजून एक क्रेडिट होतं 2 बँक लोन अकाउंट, बँक लोनच होतं ना, 2 बँक लोन अकाउंट, त्याची अमाऊंट होती 50,000, 50,000. झालं. क्रेडिट बॅलन्समध्ये 3 नावं होती, मग तिघांना क्रेडिट दिलं आणि तिघांची अमाऊंट टाकली. ओके. नक्की कळलं? सोपी एंट्री. एखादा म्हणाल उलट सर भारी आहे, ह्याच्यामध्ये आपण काय रूल नाही वापरले, काय नाही वापरलं, फक्त ज्यांना डेबिट बॅलन्स होतं त्यांना डेबिट दिलं, जी नावं क्रेडिट बॅलन्स होती त्यांना क्रेडिट दिलं. म्हणजे ह्याच्यात थोडक्यात आन्सर त्यांनीच फोडलं होतं. मग तुम्ही म्हणता सर ह्याच्यात डोकं लावण्यासारखं काहीच नाही. काहीच नसलं तरी नीट बघा. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात कॅपिटल दिलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे 1 एप्रिलला कॅपिटलची एंट्री असती. बरोबर. स्टार्टेड बिझनेस असं वाक्य असतं, पण ह्यांचा बिझनेस ऑलरेडी स्टार्टेड झालेला आहे, हा जुना बिझनेस आहे. मग ह्याच्यात कॅपिटल दिलेलं नसलं तरी कॅपिटल आपण काढायचं आहे. तुम्हाला लक्षातच आलं असेल, डेबिटला जी नावं होती 5 अमाऊंट, ह्यांची टोटल तुम्हाला बघूनच वाटत असेल की अरे मोठी आहे. आणि इकडं क्रेडिटला बघा, क्रेडिटची टोटल छोटी आहे. मग थोडक्यात क्रेडिटला कमी पडतात ते ना. कसे काय बघा बरं. आपण एक काम करू, टोटल मारू. हे 80 आणि 20, 80 + 20, 1,00,000 होतील. बरोबर आहे. 1,00,000 आणि 30, थांबा, 1,00,000 आणि हे करतो मी, थांबा जरा, एक लक्ष द्या, मी टिक मार्क करतो. हे 80 आणि 20 किती झाले? 1,00,000 झाले. 1,00,000 आणि हे 1,50,000 किती होतील? 1,00,000 + 150, 2,50,000 होतील, 2,50,000 होतील. बरोबर आहे. हे 2,50,000 आणि 55, 2,50,000 आणि 55 किती होतील? त्याचे होतील 3,05,000. बरोबर आहे. आणि 3,05,000 आणि 30, 3,05,000 आणि 30 किती होतील? 3,35,000. तुम्ही करू शकता. डेबिटची टोटल आली 3,35,000. आणि आता क्रेडिटला बघा, क्रेडिटची टोटल तोंडी आहे 20 आणि 30, 50, 50 आणि 50, 1,00,000. म्हणजे डेबिटची टोटल आली 3,35,000, पण क्रेडिटची टोटल मात्र 1,00,000 आली आहे. मग दोघांची जर सबट्रॅक्शन केली, 3,35,000 मधून
इकडची टोटल 1,00,000 जर मायनस केली तर इकडं 2,35,000 कमी पडतात. ते कुठनं काढले कळले का? हे 2,35,000 दोघांची सबट्रॅक्शन ह्या डेबिटच्या टोटलमधून ही क्रेडिटची टोटल काय केली मी मायनस केली, ती सबट्रॅक्शन वजाबाकी आली 2,35,000. त्याला नाव देता टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. मग थोडक्यात एंट्री सोपीच होती. डेबिट बॅलन्स त्यांनीच दिलेत, क्रेडिट बॅलन्स पण त्यांनीच दिलेत. मग तुम्ही तुमच्या लक्षात आलंच असेल की अरे सगळंच त्यांनी दिलं म्हणल्यावर आपल्याला काय करायचं होतं याच्यामध्ये, तर आपल्याला कॅपिटल फाइंड आउट करायचं होतं. कॅपिटल कसं काढतात तर डेबिट मायनस क्रेडिट. डेबिटच्या टोटलमधून क्रेडिटची टोटल मायनस करताल, जी तुमची सबट्रॅक्शन येईल त्याला नाव द्यायचं टू कॅपिटल अकाउंट. ही झाली पहिली एंट्री. नॅरेशन लिहिताल बिंग balances carried forward from last year to current year. काय काय जणांना या वाक्याचा अर्थ कळला असेल. बॅलन्सेस कॅरीड फॉरवर्ड फ्रॉम लास्ट इयर टू करंट इयर म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की मागच्या वर्षीचे जे बॅलन्सेस होते ते कॅरी फॉरवर्ड केले फ्रॉम लास्ट इयर टू करंट इयर. मागच्या वर्षीचे बॅलन्स ह्या वर्षी करंट इयरला कॅरी फॉरवर्ड केले. कळलं नक्की? ही झाली पहिली एंट्री. आजपर्यंत जेवढे प्रॉब्लेम बघितले त्यामध्ये एवढी मोठी एंट्री कधीच झाली नव्हती. 5 डेबिट 4 क्रेडिट, केवढी मोठी एंट्री. म्हणजे थोडक्यात 9 लाईन्स 9 ओळीची एंट्री झाली. 9 ओळी म्हणजे साहजिक मोठीच एंट्री झाली ना आत्तापर्यंत, पण सोपी होती. ह्याच्यात कुठला रूल वापरला नाही, काही वापरलं नाही. त्यांनी डेबिट बॅलन्स दिले होते, त्यांनीच क्रेडिट बॅलन्स दिले होते. आपण फक्त त्या दोघांची सबट्रॅक्शन करून कॅपिटल काढलं 2,35,000. ठीक आहे, नक्की कळली? पहिली एंट्री अशी सुद्धा मोठी एंट्री पडू शकते. आणि आत्ता शिक मग आपल्या प्रॉब्लेमला सुरुवात झाली. पहिल्या एंट्रीमध्येच आपला वेळ बऱ्यापैकी गेला आणि आत्ता शिक प्रॉब्लेमला सुरुवात. मग आता या मग 2019 एप्रिल 1 तारीख. आता कळलं नक्की? ते काय काय त्याला पहिलं बघूनच घाबरले असतील, अरे आज काहीतरी प्रॉब्लेममध्ये वेगळं. काही वेगळं नव्हतं, सोपंच होतं, फक्त एंट्री मोठी झाली. आता रेग्युलर प्रॉब्लेम. चला सुरुवात करू आता. काय दिलं बघा. परचेस गुड्स वर्थ ₹1,50,000. 1,500चा माल परचेस केला. कुणाकडून? फ्रॉम प्रशांत अँड कंपनी. प्रशांत अँड कंपनीकडनं माल परचेस केला आहे. लेस 10% ट्रेड डिस्काउंट आणि 10% डिस्काउंट पण आहे. तोंडी काढायचा तिथल्या तिथं. म्हणजे इथं बघा कितीचा माल परचेस केला आहे, 1,50,000. त्याच्यावर 10% काढायचे. 10% काढायचे म्हणजे काय करायचं, 1 0 कॅन्सल करायचा. म्हणजे किती आला डिस्काउंट? बरोबर आहे. 1,50,000वर 10%, 1 0 दाखला तर किती आला? 15,000. मग आलेला डिस्काउंट त्यातनं मायनस करा. म्हणजे 1,50,000 मधून 15,000, 1,50,000तून जर 15,000 मायनस केले तर किती होतात? 1,35,000. म्हणजे एंट्री कितीची करणार आपण? 1,35,000ची करणार. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा, अकाउंट कुठले कुठले ओपन होतील? परचेस गुड्स आहे म्हणल्यावर परचेसेस अकाउंट. आणि कुणाकडनं गुड्स परचेस केलेत? प्रशांत अँड कंपनी. म्हणजे थोडक्यात 2 अकाउंट ओपन होतील. कुठले कुठले? एक म्हणजे परचेसेस अकाउंट आणि दुसरं म्हणजे प्रशांत अँड कंपनी अकाउंट. बरोबर आहे, प्रशांत अँड कंपनी अकाउंट. त्यातलं परचेसेसला कंपल्सरी डेबिटच असतं. का? त्याचा अर्थ पण सांगतो. कारण परचेसेस म्हणजे काय, तर माल खरेदी केला. बरोबर आहे ना? आणि जेव्हा तुम्ही गुड्स परचेस करता, खरेदी करता, शॉपिंग करता, तेव्हा तो जो माल परचेस करता तो बिझनेसमध्ये येतो म्हणजे डेबिट वॉट कम्स इन. किंवा यापुढे लक्षात ठेवा, परचेसेस अकाउंट तयार झालं की त्याला कंपल्सरी डेबिट असतं आणि त्याला डेबिट आहे म्हणल्यावर प्रशांतला क्रेडिट जाईल. का क्रेडिट जाईल? कारण प्रशांतकडनं आपण माल परचेस केला म्हणजे प्रशांतने आपल्याला दिला, म्हणजे प्रशांत कोण झाला? गिवर झाला. क्रेडिट द गिवर. ठीक आहे. चला मग डेबिट क्रेडिट ओळखलं, एंट्री करून टाकू. डेट टाका पहिल्यांदा 1 तारीख. एकच तारीख. तारीख रिपीट होऊ शकते ना, एकाच दिवशी 2 ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. मग एंट्री काय होईल? परचेसेस अकाउंट डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट टू कोण होतं?
टू प्रशांत अँड कंपनी, लिहा मग, टू प्रशांत अँड कंपनी अकाउंट, परचेसेस अकाउंट डेबिट टू प्रशांत अँड कंपनी अकाउंट, अमाऊंट टाकताल 1,35,000 ना, 1,35,000, 1,35,000. अमाऊंट होती 1,50,000, पण त्याच्यावर 10% डिस्काउंट 15,000 त्यातनं काय केलं आहे, मायनस केलं आहे. त्यामुळे एंट्री 1,35,135ची होईल. ट्रेड डिस्काउंट दाखवला जात नाही म्हणून डायरेक्ट 1,35चीच एंट्री केली. नॅरेशन लिहून टाका. बिंग काय लिहिताल नॅरेशन, बिंग परचेस्ड गुड्स ॲट 10% TD शॉर्ट फॉर्म, की माल आपण परचेस केला आहे ॲट 10% TD, 10% डिस्काउंट देऊन माल आपण काय केला आहे, परचेस केला. झाली फर्स्ट ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाली. 1 तारखेची ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाली. अंडरलाईन मारतात. ओके, सोपं होतं, तुम्हाला पण ओळखीची आणि नेहमीची असल्यामुळे तुम्ही पण केली असती. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आता आपण. 1 तारीख नंतर खाली 4 तारखेमध्ये बघू आपण. बघा बरं 4 तारखेला काय सेंटेन्स होतं, सोल्ड गुड्स. मगाशी आपण परचेस गुड्स केलं तर आता ह्याच्यात काय, सोल्ड गुड्स, माल विकला आहे. कुणाला विकला, टू मिस्टर अमित शर्मा. कितीला विकला, 70,000, आणि त्याच्यावर परत मगासारखंच आहे 10% ट्रेड डिस्काउंट. चला पहिला अमाऊंट काढू. 70,000चा माल आहे, त्याच्यावर 10% म्हणजे 1 0 दाखला, बरोबर आहे ना, 1 0 दाखला किती येतील, 70,000 10% म्हणल्यावर 1 0 दाखला 7,000 येईल, बरोबर आहे ना. मग चला डिस्काउंट आला 7,000, डिस्काउंट त्यातनं काय करतो आपण, मायनस करतो, म्हणजे 70मधनं 7 मायनस केले 63,000, 63,000ची एंट्री होईल. ठीक आहे, आता तोंडी करू. एंट्रीची अमाऊंट तर काढली 63,000. आता अकाउंट कुठले कुठले ओपन होतील, सगळ्यात महत्त्वाचं सोल्ड गुड शब्द आलाय म्हणल्यावर सेल्स अकाउंट, आणि कुणाला माल विकला, मिस्टर अमित शर्मा म्हणल्यावर 2 अकाउंट ओपन होतील. एक म्हणजे सेल्स अकाउंट आणि दुसरं म्हणजे मिस्टर अमित शर्माज अकाउंट. ओके, 2 अकाउंट ओपन होतील. आता त्यातलं डेबिट क्रेडिट, मी आता रूल्स वगैरे पटकन शॉर्टकट मारतोय, कारण आता तुम्ही शेवटच्या प्रॉब्लेमला आलाय म्हणल्यावर तुम्हाला तेवढं कळत असेल. ठीक आहे, आता सेल्स अकाउंटला यापुढे लक्षात ठेवतील किंवा माहिती आहे तुम्हाला, अगोदर पण मी सांगितले, सेल्स अकाउंटला कंपल्सरी क्रेडिट असतं. जसे मी मगाच्या एंट्रीमध्ये बोललो की परचेसेस अकाउंटला कंपल्सरी डेबिट असतं, तसंच सेल्स अकाउंटला कंपल्सरी क्रेडिट असतं. का, कारण सेल्सचा अर्थ काय, विक्री, माल विकला. मग विकला म्हणल्यावर माल गुड्स बिझनेसमधनं आले का बिझनेसमधनं गेले, बरोबर आहे. माल विकला म्हणल्यावर बिझनेसमधनं वस्तू गेल्या म्हणल्यावर क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणून सेल्सला कंपल्सरी क्रेडिट असतं. आणि त्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर अमितला डेबिट जाईल. का अमितला डेबिट जाईल त्याचं पण अर्थ सांगतो. कारण आपण जर अमितला माल विकला तर ह्याचा अर्थ अमितला तो भेटला, म्हणजे अमित कोण झाला, रिसिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर. ठीक आहे, चला मग एंट्री करून टाका. कोणाला डेबिट होता, अमितला ना. अमितचं नाव काय होतं पूर्ण, अमित शर्मा. लिहा मग, एंट्री होईल. तारीख किती होती, तारीख विसरलो, तारीख किती होती, 4 तारीख. चला मग पहिल्यांदा 4 तारीख, डेट टाका 4 तारीख आणि एंट्री लिहून टाका. मिस्टर अमित शर्माज अपॉस्ट्रॉफी एस, अमित शर्माज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमित शर्माज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट टाकताल, किती टाकताल अमाऊंट, 63, 63,000, 63,000. ॲडजस्टमेंटमध्ये वाक्यामध्ये 70 आहे, पण एंट्री मात्र 63चीच झाली, कारण डिस्काउंट त्यातनं काय केलं आहे, लेस केला आहे. नॅरेशन लिहा, वरचीच लिहा. बिंग मगाशी परचेस होतं, आता फक्त सोल्ड शब्द टाका. बिंग सोल्ड गुड्स ॲट 10% TD, 10% डिस्काउंट देऊन माल काय केला आहे, विकला. मगाशी माल परचेस केलता आणि आत्ताच्या ट्रान्झॅक्शनमध्ये माल विकला. ठीक आहे, नक्की कळलं. दोन्ही ट्रान्झॅक्शन एकमेकांच्या ऑपोजिट होते, पण दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, 10% TD, 10% TD. ओके, नक्की कळलं इथपर्यंत. ठीक आहे, चला आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू. 1 तारीख झाली, 4 तारीख झाली.
आता परत 9 तारीख, पुढचे 2 आपण बघू. आज वाटलं तर 9 आणि 12पर्यंत बघू. बाकीचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते कदाचित आपण उद्याच्या प्रॉब्लेममध्ये कंप्लीट होतील. आज आपण निदान 12 किंवा 15पर्यंत, 12पर्यंत झाले तरी ठीक आहे, कारण त्या दोन्ही ट्रान्झॅक्शन मोठे आहेत, 9 आणि 12. बाकीचे 15 तारखेपासूनचे ट्रान्झॅक्शन उद्या बघू आपण. ओके, चला मग 9 तारखेला बघा आता. 1-4 झालं ना आपलं. 9 तारखेची ट्रान्झॅक्शन काय दिलं बघा बरं. परचेज गुड्स. अरे मगाशी पण परचेज गुड्स होतं, आत्ता पण परचेज गुड्स. म्हणजे परचेज गुड्स म्हणल्यावर कुठला अकाउंट? परचेसेस अकाउंट. म्हणजे आत्ता पण माल परचेस केलाच आहे 9 तारखेला, पण नीट बघा, फॉर कॅश. म्हणजे काय हो, मगाशी जो माल परचेस केला तो क्रेडिटवर, उधारीवर होता ना. प्रशांत अँड कंपनीकडनं उधारीवर परचेस केला, कारण त्यात नाव आलं. इथं त्यांनी कॅश शब्द वापरला आहे. म्हणजे आत्ता जो माल परचेस केला आहे तो कॅशवर, कॅश देऊन माल परचेस केला. किती अमाऊंट आहे? ₹2 लाख. 2 लाखाचा कॅशवर माल परचेस केला. पण सगळ्यात महत्त्वाचं पुढं बघा, ॲट 28% जी एस टी आला आहे. परचेस करताना GST असेल तर डेबिट परचेसमध्ये ॲड होतो, आणि सेल करताना GST असेल तर क्रेडिट. बरोबर आहे ना? तेवढं लक्षात राहील ना. आता GST 28%. नीट बघा, स्क्रीनवर बघा, 28% GST आहे. आपण 28% कशाला काढायचं? 28च्या हाफ करा, 14% ना. मग आपण एक काम करू, 14% GSTचे 2 टाईप्स विसरले का? लक्षात दे ना. GSTचे 2 टाईप्स, CGST आणि SGST. मग चला आपण करू मग आता. सगळ्यात पहिल्यांदा कुठले अकाउंट तयार होतील? एक म्हणजे परचेसेस अकाउंट. खरेदी झाली तुमची कितीची? 2 लाखाची. त्यानंतर त्याच्यावर 2 लाखावर 28% होता, पण आपण 14% काढू, हाफ काढू. 2 लाखावर 14%, 0 कॅन्सल होतील. काय शिल्लक राहिलं? 2000 × 14, 2000 × 14, 14 दुने किती होतील? 28,000 आला आन्सर. हा 28,000 झाला SGST अकाउंट, आणि तोच आला CGST पण तेवढाच असतो ना. GSTचे 2 प्रकार असतात, SGST आणि CGST. मग दोघांना 28,000ची अमाऊंट जाईल. असे टोटल तिघांची टोटल केली, कारण जेव्हा आपण माल परचेस करतो, खरेदी करताना त्याच्यावर जर आपल्याला GST भरावा लागत असेल तर ते पैसे त्यामध्ये काय होतात? ॲड होतात बिलामध्ये. म्हणजे आपल्याला 2 लाख मालाचे द्यायचे आणि हे 28 म्हणजे टोटल झाली 2,56,000. 2,56,000 आपण काय पेड केली? कॅश आहे का? नाही. पुढं वाचा, अमाऊंट पेड बाय NEFT. ते पैसे NEFT म्हणजे काय? बँकेतनं. मी तुम्हाला सांगितलं ना, गुगल पे, NEFT, ह्याचा अर्थ हे पैसे कुठनं पेड झालेत? बँकेतनं पेड झालेत, बँक अकाउंट. कळलं नक्की? टोटल 4 अकाउंट तयार होतील, परचेसेस अकाउंट, SGST अकाउंट, CGST अकाउंट, बँक अकाउंट. त्यातले हे जे तिघंजण आहेत, परचेसेस अकाउंट, SGST, मी मगाशी बोलल्याप्रमाणे परचेसेसला कंपल्सरी काय असतं? डेबिट असतं ना. परचेसेसला डेबिट जाईल आणि परचेसेसच्या जोडीला हे दोघांना पण डेबिट जाईल, म्हणजे तिघांना डेबिट जाईल. आणि बँक अकाउंटला एकट्याला काय जाईल? क्रेडिट जाईल. मोठी एंट्री आहे. नीट बघा किंवा नीट लक्ष देऊन बघा. सगळ्यात पहिल्यांदा डेट टाकताल 9 तारीख. डेट टाका 9 तारीख. एंट्री लिहिताल. काय लिहिताल एंट्री? परचेसेस अकाउंट डेबिट 2 लाख. 2 लाखाचा माल परचेस केला. बरोबर आहे ना? त्याच्या खाली लिहिताल SGST अकाउंट डेबिट, आणि त्याच्याच खाली लिहिताल CGST अकाउंट डेबिट. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. बरोबर आहे ना? SGST अकाउंट डेबिट, CGST अकाउंट डेबिट, दोघांची अमाऊंट टाका 28,000. दोघांना डेबिट का ते पण सांगतो. आपण गुड्स परचेस करताना जर त्याच्यावर GST भरतोय तर तो आपला लॉस झाला, कारण तेवढे पैसे आपल्या खिशातनं जास्त जाणार आहेत, त्यामुळे तो आपला लॉस आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आहे ना रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून ह्या दोघांना डेबिट गेलं. आणि 2 असे टोटल
मालाचे 2 लाख रुपये आणि GST CGST SGSTचे 28 असे सगळे पैसे 2,56,000 तुम्ही कसे पेड केले? NEFTनी पेड केले. म्हणजे पैसे कुठनं कट झाले? टू बँक अकाउंट. सगळेच्या सगळे पैसे बँकेतनं कट होणार. सगळेच्या सगळे म्हणजे किती? 2,56,000 2,56,000. हे कुठनं आले कळलेत ना? 2,56,000 या तिघांची टोटल. नॅरेशन लिहिताल बिंग काय लिहिताल नॅरेशन? बिंग परचेज गुड्स ॲट 28% GST. बिंग परचेज गुड्स ॲट 28% GST. 28% GST लावून माल काय केला आपण? परचेस केला, खरेदी केला. परचेस करताना GST असेल तर परचेस बरोबर दोघांना डेबिट जातं. आणि सेल करताना विकताना जर GST असेल तर सेलला क्रेडिट असतं, म्हणून त्या दोघांना पण क्रेडिट जाईल. ठीक आहे, कळली एंट्री? 9 तारखेची कळली म्हणल्यावर ह्याच्या पुढची पण सेम तशीच आहे, ती पण कळून जाईल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 9 नंतर आता आपण काय बघू? 12 तारीख बघू. ठीक आहे, बघा 12 तारखेला तेच आहे, 9 तारखेच आहे, फक्त फरक काय? मगाशी परचेस होतं, आता सोल्ड गुड्स. माल विकलाय. कुणाला विकलाय? आदित्य रे. अरे बापरे, नाव आले का? म्हणजे हा क्रेडिट आहे. मगाशी पैसे दिलते, इथं पैसे नाही दिलेत, पैसे नाही भेटले. ठीक आहे, मग ठीक आहे, नाव येईल. नाव दिले म्हणजे नाव येईल, बरोबर आहे. 2 अकाउंट ओपन होतील. कुठले 2 अकाउंट ओपन होतील? एक म्हणजे सेल्स अकाउंट, सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स अकाउंट, आणि कुणाला विकलाय माल? आदित्य रे. त्या माणसाचं नाव दिले ना, मग त्या माणसाचं अकाउंट आदित्य रे अकाउंट. त्यातलं सेल्सला काय असतं? सेल्सला कंपल्सरी क्रेडिट असतं. मग सेल्सला क्रेडिट असतं म्हणल्यावर आदित्यला काय जाईल? डेबिट जाईल. हे तर फिक्स आहे. हां, पण तुम्ही काय म्हणताल सर ह्याच्यात पण GST आला आहे, 28% आहे ना ह्याच्यात पण, 28% GST आला आहे. मग मगासारखं 28 नको काढायला, 28च्या 14 काढू. चला मग 90,000चा माल होता ना, मग 90,000वर 14% जर काढले, 14%, 0 कॅन्सल होतील. 900 × 14, 900 गुणिले 14, 0 आहे तसे, मल्टिप्लाय जर केला 9 गुणिले 14, 14 9 26 असे, 14 × 9 126. म्हणजे किती आला? 12,600. हा आला SGST. तोच असणार CGST, बरोबर आहे ना? म्हणजे टोटल डेबिट जाईल एकालाच, आदित्य रेला, पण क्रेडिट मात्र तिघांना जाईल. ठीक आहे, चला मग एंट्री करू. एंट्री काय येईल? सगळ्यात पहिल्यांदा डेट टाका. डेट टाकताल, किती डेट होती बाबा? 12 तारीख होती. चला मग 12 तारीख एंट्री होईल. आदित्य रे अकाउंट डेबिट. मगाच्या टोटली ऑपोजिट होईल. आदित्य रेज अकाउंट डेबिट. मगाच्या एंट्रीच्या उलटी होईल. म्हणजे काय? मगाशी 3 डेबिट आणि 1 क्रेडिट होतं, आता उलट होईल, 1 डेबिट आणि 3 क्रेडिट होईल. आदित्य रेज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्सला तर कंपल्सरी क्रेडिट असतं, आणि त्याच्या जोडीला अजून 2 क्रेडिट वाढतील. माल विकताना जर GST असेल तर सेल्समध्ये सेल्स बरोबर त्या दोघांना पण क्रेडिट द्यायचं, म्हणजे SGST आणि टू CGST. ओके, चला आता अमाऊंट भरू. पहिलं सेल्सची अमाऊंट भरू. सेल्स किती होता? थांबा जरा 1 मिनटं. माल कितीचा विकला? 90,000चा, आणि त्याच्यावर GST किती आला? CGST 12,600. मग चला सेल्सच्या समोर लिहिताल 90,000, 90,000 टू SGST 12,600, आणि टू CGST पण सेम 12,600. पहिली सेल्सची अमाऊंट टाकली, मग SGST CGST दोघांची अमाऊंट टाकली, आणि आता आदित्यच्या समोर कुठली अमाऊंट टाकताल? आदित्यकडनं टोटल 3 पैसे वसूल करायचे, 3 अमाऊंट वसूल करायच्यात. मालाचे 90,000 त्याकडनं घेणार आपण, आणि GSTचे पण 12,600 म्हणजे टोटल किती होतील? 25,200 होतील. मग ह्या तिघांची जर टोटल केली तर येते 1,15,200. 1,15,200 कुठनं आले ते? 1,15,200 या तिघांची मी टोटल केली. लिहा नॅरेशन. बिंग मगाच सारखीच नॅरेशन लिहिताल. परचेसच्या ऐवजी लिहिताल सोल्ड गुड्स. माल विकलाय
ॲट 28% GST, 28% GST लावून माल काय केला आपण, सोल्ड, विकलाय. कुणाला विकलाय? आदित्य रे नावाचा एक आपला कस्टमर आहे.